हे स्वतःला हिंदुत्ववादी समजतात ते भाजपमधले किंवा हे काय शिंदे गटातले लोक का बोलत नाही आहेत, का रस्त्यावर येत नाही आहेत? कोणी हिंदुत्व सोडलंय? कुठे आहेत एकनाथ शिंदे, कुठे आहेत देवेंद्र फडणवीस? ते म्हणतात ना आम्ही गेलो होतो तिकडे त्यावेळेला आंदोलन करायला, मग आता का आंदोलन करत? राम मंदिर लुटलंय, महमूद गजनवीने लुटलेलं नाही आहे, तर तुमच्या पक्षातल्या गजनवीने हे लुटलं, दरोडा घातलेला. दरोड्याचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि तो पण संपूर्ण राम मंदिर ट्रस्टवर दाखल व्हायला पाहिजे. नाही तर त्याच्यानंतर पावसात जे 2 मृत्यू मुंबईत झाले त्यावरून सध्या आरोप प्रत्यारोपही सुरू आहे. तुम्ही आता ट्विट केलेले आहे, भाजपचा गृह चेहरा म्हणून अमित शाह यांचा चेहरा ट्विट केले. राज ठाकरे म्हणतात की भाजपच्या सत्ताधाऱ्यांमध्ये सत्तेचा माज वाढल्याची टीका त्यांनी केली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री मौन बाळगून असल्यामुळे हा तो पदाधिकाऱ्यांचा किंवा आमदारांचा जो माज तो वाढतो आहे. मला कळत नाही, एरवी देवेंद्र फडणवीस काही काळापूर्वी एवढं बोलायचं, आता त्यांची वाचा का गेली? त्यांच्यावर का उपचाराची गरज आहे का? वाचा का गेली आहे? एक उपमुख्यमंत्री आजारी पडलं, ते इस्पितळात आहे. एवढ्या दुर्घटना, अपघात, मृत्यू घडतायत त्या महाराष्ट्रात, मुंबईमध्ये गुन्हे घडतायत. ना मुख्यमंत्री बोलत त्याच्यावर, ना डेप्युटी सीएम बोलत. मुख्यमंत्री तोंड कधी उघडलं? एवढंच बोलायला उघडलं, जे 6 खासदार फोडले त्याच्यामध्ये माझाही हात आहे. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. 2 मुलं मेली, एक मुलगा मेला, एक वृद्ध इसम मेला, रोज खून, हत्या, बलात्कार सुरू आहेत आणि तुम्ही तोंड उघडताय. ते फक्त 6 खासदार फोडण्यामध्ये माझा कसं सहभाग आहे दाखवण्यासाठी. किती तो जो चेंबूरचा 11 वर्षाचा मुलगा त्याचा मृत्यू झाला, त्याच्या घरी मुख्यमंत्री गेले का? गेले कुठे? अग्रवालकडे. का? दिल्लीतून आदेश आला अमित शाह, अग्रवालच्या घरी जा. तिकडे एक रेल्वेमध्ये एक मुलगा गेला हिरा, त्याच्या घरी गेले का? सुतार 11 वर्षाचा, मला वाटतं विहंग श्रीवास्तव, त्याचा चेहरा पूर्णपणे त्या अपघातामध्ये नष्ट झाला होता. त्याची आई आपल्या मुलाचा चेहरा ओळखू शकली नाही. कोण गेलं? डेप्युटी सीएम गेले सांत्वनाला, सीएम गेले. काल त्या भागाचे खासदार अनिल देसाई जाऊन आला होते, जे वर्णन करत होते, आमच्या डोळ्यात पाणी आलं. त्या लहान इतर काही लहान मुलं अजूनही अत्यवस्थ आहेत. कोणाचा पाठीचा कणा, स्पाईन तुटलेला आहे, लहान मुलींचे हात जायबंदी झालेले आहे. कोण जबाबदार आहे? सत्ता कोणाची आहे महानगरपालिकेत? जबाबदारी घ्या ना. तुमचा मुंबईचा अध्यक्ष फिरी हसतोय, ही तुमची प्रतिक्रिया? फिरी हसतोय. या मृत्यूनंतर इतका क्रूर चेहरा बीजेपीचा या मुंबईत आणि महाराष्ट्रात आम्ही पाहतो आहोत. देवेंद्र फडणवीस, तुम्ही संवेदनशील आहात ना, स्वतःला समजताय ना. तुमची संवेदनशीलता फक्त आमदार खासदार फोडण्यापुरतीच आहे का? बघा जरा काय चाललंय या राज्यात, या मुंबईत. पावसाळी अधिवेशन सुरू आहे, मात्र नगरविकास मंत्र्यांनी साधं निवेदनही दिलं नाही सभागृहातून. दोन्ही मृत्यू जे झाले त्यापैकी बघा, त्यांना काही पडलेलं नाही. यांना हृदयच नाही आहे, यांना मन नाही आहे. हे फक्त शिवसेनेचे आमदार खासदार फोडणे, ठेकेदारांकडून खंडण्या गोळा करणं आणि ते पैसे आमदार खासदारांना देणं. काल एका अपक्ष आमदाराला 20 कोटीला विकत घ्यायचा प्रयत्न झाला आणि त्याला अमरावतीमध्ये उमेदवार, विधान परिषदेचे सदस्य, विधान परिषदेचे, त्याला म्हटलं संध्याकाळी 20 कोटी रुपये घेऊन जा आणि अमरावतीमधून त्याला उमेदवारी दे.
या लेवलला या महाराष्ट्राचं राजकारण चाललं. पैसे 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 कुठे घेऊन जाणार आहात? तुमच्या अंत्याला फक्त पैसेच द्यायचे आहेत का मेल्यावर? हां, दुसरं काय नाही. तुम्हाला रडायलाही भाड्यानं आणि पैसे देऊन माणसं आणावे लागतील मृत्यूनंतर. तुमच्या लक्षात घ्या, छाती पिटायला माणसं भाड्याने आणावे लागतील. एवढं तुमचं क्रौर्य एक राज्यकर्ते म्हणून दिसतं. कुठे घेऊन जाणार आहे सगळं? सर, करोड़ों हिंदुओं को लूटा जा रहा है, छला जा रहा है, और ऐसे में इतने हिंदुओं के साथ किस तरीके से व्यवहार हो रहा है, किस तरीके से आप यहाँ पे आंदोलन करेंगे और क्या करेंगे? बात ऐसी है भाई, शिवसेना का, हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी का इस आंदोलन से बहुत ही गहरा एक रिश्ता रहा है. ये रिश्ता नरेंद्र मोदी जैसा नहीं है, हमारा पुराना रिश्ता है. नहीं, हमारे लोगों ने जान दी है. हम लोग गए